नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आपले कांदा लागवड होते. तर मित्रांनो, या कांदा लागवड केल्यानंतर आणि त्याचे संपूर्ण खत व्यवस्थापन केल्यानंतर यात सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन. मित्रांनो, कांद्या पिकाला जास्तही पाणी सहन होत नाही आणि कमी पाणीसुद्धा चालत नाही. त्यामुळे कांद्या पिकाला महत्त्वाचं आहे म्हणजे पाणी किती 15 दिवसाला एकदा पाणी देणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, या संपूर्ण कांदा व्यवस्थापनामध्ये शेवटचं पाणी कधी देण्यात यावं, किती दिवसाचा कांदा असताना त्यामध्ये आपण पाणी तोडावं, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, कांदा पिकाचे एकूण व्यवस्थापन आपण केल्यानंतर आपण जेव्हा कांदा आपला एक 90 दिवसाच्या पुढे गेला असतो, तर अशा वेळेस आपल्या कांदा पिकाची ओव्हरऑल चांगली वाढ झाली असते. कांद्याची पातसुद्धा वाढली असते. सर्व एकंदरीत व्यवस्थित वाढ झाल्यानंतर यामध्ये महत्त्वाचं असतं म्हणजे कांद्याचे फुगवण. तर मित्रांनो, कांदा एक 90 दिवसाच्या आसपास गेल्यानंतर त्यामध्ये फुगवण प्रक्रिया फास्ट वेगाने होत असते आणि अशा वेळेस आपल्याला एक शेवटचं पाणी देऊन घेतल्यानंतर साधारणतः 90 ते 95 दिवसाला आपले शेवटचं पाणी देण्यात यावं, जेणेकरून कांद्यातील संपूर्ण रस हे कांद्यामध्ये उतरण्यासाठी पुढील 15 दिवस महत्त्वाचे असतात. मित्रांनो, 90 ते 95 या दिवसाला कांद्याचं पाणी शेवटचं देऊन घ्यावं आणि अशा वेळेस पाणी तोडण्यात यावं. पुढील 15 दिवस पाणी कांद्याची हार्वेस्टिंग करण्यासाठी, कांदे काढण्यासाठी आपल्याला सोडायचं आहे. त्यामुळे तुमचा कांदा जर 90 दिवसाच्या पुढे गेला असेल आणि साधारण एक 90 ते 95 दिवसाचा असेल तर अशा वेळेस शेवटचं पाणी देऊन घ्यावं. त्यानंतर मित्रांनो, कुठलंही पाणी आपल्याला द्यायचं नाही. जास्त पाणी अतिरिक्त देत राहाल तर कांद्याची सड होण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढचे 15 दिवसामध्ये आपल्या कांद्याची संपूर्ण काढणी करून त्याला कलर येण्यासाठी आपल्याला एक ओळी तयार करायची असते. तर मित्रांनो, पाणी व्यवस्थापनामध्ये आणि 90 दिवसापूर्वी जेव्हा आपला कांदा नवीन लागवड केली असते तर अशा वेळीसुद्धा कांद्याला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. तुमची जमीन भारी हलकी असेल, हलकी जमिनीमध्ये एक साधारणतः 8 ते 10 दिवसाला आणि भारी काळी माती जमीन असेल तर अशा वेळेस कांद्याला 15 दिवसाच्या गॅपनंतर पाणी देण्यात यावं, जेणेकरून वापसा कंडिशन ही होईल आणि कांद्याची जी काही पाणी शोषून घेण्याची प्रक्रिया असते ती मुळाद्वारे त्यालासुद्धा आपला वापसा कंडिशन हवा असतो. त्यामुळे 15 दिवसाच्या थंडीमध्ये 15 ते 20 दिवसांनी पाणी देण्यात यावं आणि ज्यावेळेस आपला उन्हाळा लागतो फेब्रुवारीमध्ये, तर अशा वेळेस कांद्याला 15 दिवसाचा पाणी देणं महत्त्वाचं असतं भारी जमिनीमध्ये. तर मित्रांनो, ही होती कांदा पिकाच्या पाणी व्यवस्थापनाविषयी माहिती. तुमचा कांदा ज्यावेळेस 90-95 दिवस असेल त्यावेळेस पाणी तोडण्यात यावं, ही महत्त्वाची बाब यामध्ये आहे. त्यानंतर कुठलंही पाणी आपण देऊ नये. पाणी देत राहाल तर कांद्याची सड होण्याची शक्यता असते. चाळीमध्ये कांदा सडण्याची शक्यता असते. त्यामध्ये बुरशीचा सुद्धा अटॅक होण्याची शक्यता असते. मुळ्या खराब होऊन त्यामध्ये बुरशी शिरायची शक्यता असल्यामुळे 90 ते 95 दिवसानंतर कुठलंही पाणी देऊ नये, ही यात महत्त्वाची बाब आहे. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.